नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, जशी मॅथची सिरीज चालू आहे त्याच्या सोबतच आपण बुद्धिमत्तेची सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काउंट द फिगर म्हणजेच आकृत्या मोजणे याच्यामध्ये आपण त्रिकोण कशा स्वरूपाचे येतात ते पाहिलेले आहे. आज आपण कालच्याच लेक्चरमध्ये मी चौकोन, चौरस, आयत आणि चौकोन याच्यामध्ये काय फरक असते, काय डिफरन्स असते हे सांगितलेलं आहे. पण ऍक्च्युअल आपल्याला इथं आज चौरस, आयत व चौकोन एकूण किती आहेत अशी आकृती तुम्हाला एक्झाम मध्ये दिल्या जाते आणि तिथं तुम्हाला विचारलं जातंय की आकृतीमध्ये एकूण चौरस, एकूण आयत किंवा एकूण चौकोन किती ते सांगा. तर चला बघा, चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान आहेत. आधी आपण चौरस काढायला शिकणार आहोत, नंतर आपण चौकोन काढायला शिकणार आहोत आणि नंतर आयत काढायला शिकणार आहेत. तर आपल्याला इथं चौरस काढायचे. काय काढायचे आपल्याला? याच्यामध्ये एकूण चौरस किती आहेत हे काढायचंय. तर बघा, सिंपल आहे. जसं इथं जर बघितलं तर ही बेसिक आकृती आहे, पण जशा जशा आकृत्या मोठ्या होत जातील तसं तसं आपल्याला ट्रिकलीच काढावं लागणार आहे, कारण की असं शोधून काढणं पॉसिबल नाहीये एक्झाम मध्ये. तर आपण इथं बघू की किती चौरस आहेत. बघा, आता हे झाला तुमचा आयत झाला, पण हा एवढा जर आपण जर पकडला तर हा याच्या चारही बाजू समान आहेत. तर हा तुमचा झाला एक चौरस. इथून इतका जर बघितला तर याच्याही चारही बाजू समान आहेत. हा झाले दोन. त्याच्यानंतर हा झाला तुमचा तीन आणि हा झाला तुमचा चार आणि हा टोटल एक बघा पूर्ण जे आहे हा एक झाला तुमचा पाच. तर टोटल चौरस किती त्याच्यामध्ये? पाच आहे. आता बघा ट्रिकली, आता इथं जर मोजायचं झालं तर आपल्याला हेही पकडावं लागणार आहे, असंही पकडावं लागणार आहे, हे चार पकडावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जसं जसं आकृती वाढत जाईल तसं तसं आपल्याला असं काउंट करणं पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला याची ट्रिकच बघावं लागेल आणि त्यानंच आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. बघा, आता ट्रिक काय बघू आपण. जसं इथं काय करायचं तुम्हाला, तर नंबर काउंट म्हणजे नंबर टाकून घ्यायचे, 1 2 आणि 1 2 असे नंबर टाकायचे बॉक्स मध्ये. एकदा असे आडवे टाकायचे, एकदा उभे टाकायचे. ठीक आहे. नंतर तुम्हाला काहीच नाही करायचंय. बघा, तुम्हाला जे नंबर टाकलेला आहे टोटल किती आहेत तुमचे? 2 आहेत. तर तुम्हाला इथून जायचं, जे खालचा नंबर आहे सगळ्यात जास्त मोठा नंबर, तर इथं तुम्हाला करायचंय 2 गुणिले 2, 2 गुणिले 2. जे शेवटचा नंबर आहे त्याला पकडायचा तुमच्या. इथं 2 आहे आणि इथं 2 आहे. शेवटच्या दोन कॉलम मधला नंबर पकडायचा आहे. नंतर 2 गुणिले 2. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त या दोन्हीतून एक एक वजा करत जायचंय. म्हणजे या दोन मधून एक गेला, 1 गुणिले याच्यातून एक गेला, 1 झालं. बाकी काय नाही. जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची. आता मोठे मोठे गणित जसं आपण सोडवणार आहे तेव्हा तुम्हाला कळत जाईल. बघा, आता इथं दोन बेदुनी किती झाले तुमचे? 4 आणि एक एक किती झाला? 1. तर टोटल किती आले आपल्या याच्यामध्ये चौरस? तर 5 आले. चला आता इथं करू आपण. बघा, आता इथं तुम्हाला जास्त समजेल अजून. 1 2 3, 1 2 3, 3 आले. इथं 3 आले, इथंही 3 आले. ठीक आहे, इथंही 3 आले. मग आता काय करायचं आपल्याला? पहिले तर 3 घ्यायचे, 3 गुणिले 3. त्याच्यानंतर अधिक करायचं, या दोन्हीतून एक एक मायनस करायचा, 2 गुणिले 2. आता एकदा गुणाकार झाला की आता अधिक करायचंय, पुन्हा याच्यातून एक एक मायनस करायचा, 1 गुणिले 1. आता काउंट करा, आधी गुणाकार होत असते. 3 3 किती झाले तुमचे? 9. बेदुनी किती झाले तुमचे? 4 आणि एक एक किती झाले तुमचे? 1. तर टोटल जर बघितलं तर 5 आणि 9 किती झाले तुमचे? 14. त्याच्यामध्ये किती असतील सांगा? तर 14. 14 काय असतील तुमचे? चौरस असतील. 14 चौरस असतील. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं तर या आकृतीमध्ये सुद्धा बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, 4 4 आहेत. आपण बघू याच्यामध्ये. बघा, 4 शेवटी याच्यातही 4 आहे, याच्यातही 4 आहे. हे 2 4 शेवटचे तुम्हाला असे 2 उचलायचे. बघा, हे शेवटचे जे काही येतील हे 2, हे 2. तर आता इथं 4 4 आहेत. मग नंतर तुम्ही त्या आकृतीकडे नाही पाहिलं तरी चालेल. बघा, 4 गुणिले 4. आता एकदा गुणाकार झाला, प्लस करा, या 4 4 मधून एक मायनस करा, 3 गुणिले 3. आता या 3 मधून एक मायनस करा, 2 गुणिले 2. आता या 2 मधून मायनस करा, 1 गुणिले 1. काउंट करा, 4 चोक किती झाले तुमचे? 16. 3 3 किती झाले तुमचे? 9. बेदुनी किती झाले तुमचे? 4 आणि 1 1 1 किती झाला? 1. इथं बघा, 9 आणि 16 25, 25 आणि 5 किती झाले तुमचे? 30. त्याच्यामध्ये किती असतील तुमचे? 30 असतील. आता काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न असेल, सर इथेही 4 येतात, इथेही 4 येतात, इथेही 3 येतात, इथेही 3 येतात, यालाच ही ट्रिक लागू पडेल का? तर नाही.
इथं कोणती जरी संख्या कमी जास्त आली तरी पण ही ट्रिक तुमची लागू पडते. तर आपण पाहू बघा, जसं आपण एखादी वेगळी आकृती घेऊ, तिच्यामध्ये आपण काढून पाहू बघा. जसं की ही आकृती घेतलेली मी, हिच्यामध्ये आपल्याला काढायचे चौरस 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 5 अशा स्वरूपाची आकृती घेतलेली. चला बघू आता आपण नंबरिंग द्यायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 आणि खाली द्यायचं 1 2 3 4. ठीक आहे. आता शेवटचं बघायचं आपल्याला. काय सांगा बरं, इथे 4 आणि इथे 6. एकदा 4 आणि 6 एकदा लिहून घ्या. 4 गुणिले 6, 4 गुणिले 6 लिहून घेतले. आता आकृतीकडे नाही बघितलं तरी चालेल. बघा चौरसाचे एकूण चौरस किती निघून जातील आपले. 4 गुणिले 6 अधिक याच्यातून एक कमी करा किती राहते 3, गुणिले याच्यातून एक कमी करा किती राहते 5. आता अधिक घ्या, याच्यातून एक कमी करा किती राहते 2, गुणिले याच्यातून एक कमी करा किती राहते 4. पुन्हा अधिक घ्या, याच्यातून एक कमी करा किती राहते 1 आणि याच्यातून एक कमी करा किती राहते 3. आता एक कोणीकडे येऊ द्या, इकडे येऊ द्या, इकडे येऊ द्या. जिथं एका जागेवर जर एक आला तर तिथं स्टॉप करायचं. ते म्हणसाल असं का सर, जर आता मी इथं अधिक घेऊन बघा या 1 मधून 1 केलं तर किती येणार आहे 0 आणि याच्यातून 2 केले तरी हे 0 गुणिले 2 किती येणार आहे तुमचे 0 येणार आहे. म्हणजे एक एकदा आला की आपल्याला तिथं थांबायचं. मी या साईडला येऊ का या साईडला, कुठल्याही साईडला येऊ द्या, एक आला की थांबायचं. आता कॅल्क्युलेशन करून घ्या. 6 चोक 24 अधिक 3 5 15 अधिक 2 चोक 8 अधिक 3 1 3. आता सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा. जे काही कॅल्क्युलेशन असेल ते तुमचं उत्तर असेल 8 आणि 3 11, 11 आणि 1 25 आणि 10 35, 35 आणि हे 15 तुमचे येतील 50. किती येतील तुमचे 50. 40 आणि 5 50. तर टोटल चौरस किती असतील याच्यात, तर एकूण चौरस असतील तुमचे 50. किती असतील 50. तुम्हाला मला वाटतं हे समजलेलं आहे. ठीक आहे. जास्त वेळ न घेता, म्हणजे हे इकडे कमी जास्त असेल तरी तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे एकूण चौरस काढण्यासाठी. आता बघू आपण एकूण चौकोन कसे काढायचे. चौकोन बघा, चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आहेत. याचा अर्थ चौकोनामध्ये हे चौरस सुद्धा येणार आहे आणि हे वाले आयात सुद्धा येणार आहेत. दोन्हीच्या दोन्ही येणार आहेत. तर आपण पाहू, एक छोटी आकृती घेऊन तुम्हाला समजून सांगतो की आयात कसे काउंट करायचे आणि नंतर मग तुम्हाला परत एकदा ट्रिकली सांगेल. ठीक आहे. बघा, आपल्याला चौकोन काउंट करायचे. चौकोन काउंट बघा, जर तुम्ही या आकृतीमध्ये बघितलं तर तुम्हाला कळत की एकूण चौकोन किती आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये आयात सुद्धा येणार आहेत आणि चौकोन सुद्धा येणार, म्हणजे चौरस सुद्धा येणार आहेत आणि आयात सुद्धा येणार. या दोघायला मिळूनच आपण काय म्हणत असतो सांगा, चौकोन. कारण की चौकोनच म्हणजे काय, कालच्याच लेक्चर मध्ये सांगितलं ज्याला 4 कोन आहेत. व्हॉटेवर, मग ते चौरस असेल, आयात असेल, पतंग असेल, समलंब असेल, सगळ्यांना ज्यांना 4 कोन आहेत त्याला आपण काय म्हणतो चौकोन. मग आपल्याला याच्यात चौकोन असणारे सगळे काढायचे. पहिली गोष्ट तर आपण चौरस याच्यातले काढलेले आहेत. एकूण 5 आहेत. हा 1 वाला, हा 2 वाला, हा 3 वाला, हा 4 वाला आणि हा पूर्ण वाला किती 5. तर एकूण चौरस जे आहे तुमचे, चौरस निघलेले आहेत 5. आता चौरस झाले 5. आता याच्यामध्ये आपल्याला आयात बघावं लागतील, कारण की याच्यामध्ये तर पतंग फितंग काही निघणार नाही. याच्यामध्ये फक्त काय निघेल तुमचा चौरस आणि आयात असे दोनच निघतील. तर चौरस झाले 5. आता आयात बघू. आयात म्हणजे ज्यांच्या दोन्ही बाजू समान आहेत. हा एक आयात आहे बघा, हा एक. ठीक आहे. हा पूर्ण एक झाला. त्याच्या खालच्या साईडचा हा एक आहे, हा झाला 2. त्याच्यानंतर हा वाला एक आहे बघा, उभा उभा, हे वाला इकडला असा, हा वाला उभा 3 आणि इकडल्या वाला उभा, हा झाला तुमचा 4. तर टोटल झाले तुमचे 5 चौरस आणि आयात 4. तर एकूण तुमचे जे चौकोन असतील, चौकोन, तर याची बेरीज असेल चौरस प्लस आयात, तर ती एकूण असेल तुमची 9. किती असेल 9. चला आपण याची ट्रिक बघू आणि आपण लगेच चौकोनही काढायला शिकू. बघ, जसं तुम्हाला काय करायचं ते बघायचं.
बघा याच्यात सुद्धा तुम्हाला नंबर द्यायचे 1 2 आणि 1 2. ठीक आहे, 1 2 1 2. आता काय करायचंय, आपण जसं इथं 2 गुणिले 2 असं लिहून गुणाकार करत होतो, ती कशाची ट्रिक होती आपली, चौरस काढायची. पण चौकोन काढायची ट्रिक काय आपली, ते या दोघांची बेरीज करा, 2 आणि 1 3, आणि या दोघांची बेरीज करा 3, इथं 3 इथं 3, आणि आता ही आलेली जी बेरीज आहे हिचा काय करा सांगा, गुणाकार करा, तुमचं उत्तर निघून जाईल 3 त्रिक 9. अजून एक घेऊ बघा, तुम्हाला चौकोन काढायचे बघा, चौरस नाही काढायचे. आता चौरसाचे आपण शिकलोय 1 2 3 4, 1 2 3 4. नंबरिंग करून घ्या, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. चला 5 5 आहेत. ठीक आहे, याचं जर बघितलं आपण तर 5 गुणिले 6 भागिले 2 आपण शिकलेलो आहे कशामध्ये, हे आपण शिकलेलो नैसर्गिक संख्येची बेरीज 3 5 15. पण ज्यांना कळत नसेल सगळ्यांची बेरीज करा, 3 आणि 3 6, 6 4 10, 5 15. इथं बेरीज किती आली 15, आणि इथं सुद्धा किती 15, कारण की इथं पण 5 पर्यंत आहे. तर 15 चा वर्ग किती येईल आपला 225. म्हणजेच आपल्याला 15 चा वर्ग कशामुळे केलाय, तर 15 गुणिले 15 करायचंय. जशी या दोघांची बेरीज आल्यावर आपण गुणाकार केलाय, तसाच आपल्याला 15 गुणिले 15 याचा अर्थ याच्या टोटल चौकोन किती असतील, तर 225 असतील. आता परत काही जणांना वाटतं सर 5 5 आहेत, तर असं काय नाही, याच्यात पण सेमच आहे. कमी जास्त जरी असेल तरी तुमची ट्रिक लागू पडती. बघा आपण एक थोडस वेगळ्या स्वरूपाचं घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण चौकोन मोजू. अशा टाइपची आकृती तुम्हाला आलेली आहे, 1 2 3 एवढ्या टाइपच्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारले चौकोन किती, नंबरिंग करा, 1 2 3 4, 1 2 3 4 5. बघा इथं 5 आले, इथं 4 आले, काहीच नाही. या सगळ्यांची बेरीज करा, आताच केली आपण 5 पर्यंत बेरीज येते 15. या सगळ्यांची बेरीज येईल तुमची 10, 3 आणि 3 6 आणि 4 10. या दोघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला, 15 गुणिले 10 तर बरोबर येईल तुमचं 150. त्याच्यामध्ये एकूण चौकोन किती असतील 150. एकूण चौकोन किती असतील 150. एक आकृती काढतो, त्याच्यामध्ये आपण चौरस आणि चौकोन दोन्ही काढू, आणि हे दोन जर निघाले तर ऑटोमॅटिक तुम्हाला आयत सुद्धा ऑटोमॅटिक तुमचा निघेल. तर बघू आपण, आधी आपण चौरस आणि चौकोन दोन काढू, एकच आकृती घेतो. बघा जसं फॉर एक्झाम्पल ही आकृती आहे, थोडीशी जास्त मोठी झाली आहे, पण काही प्रॉब्लेम नाहीये, ट्रिक असल्यामुळे एवढं काय आपल्याला डोकं लावायची गरज नाहीये. पाहू आपण, पहिल्यांदा आपण काढू चौरस, लक्ष द्या, आणि नंतर काढू आपण चौकोन. आयत काढायला शिकवणार आहे, आयत याच्यावरूनच निघेल, हे दोन्ही काढल्याच्या नंतर आयत निघेल. बघा पहिली गोष्ट चौरस काढायची, नंबरिंग करा, 1 2 3 4 5 6 7. इकडे करा 1 2 3 4 5. चौरस काढायचंय तर पहिले मला या दोघांचा गुणाकार करायचा आहे, 5 गुणिले 7. त्याच्यानंतर अधिक याच्यातून एक कमी करा, 4 गुणिले याच्यातून एक कमी करा 6, अधिक याच्यातून एक कमी करा 3, याच्यातून एक कमी करा किती राहतील 5, अधिक याच्यातून एक कमी करा 2 गुणिले 4, प्लस याच्यातून एक कमी करा 1 गुणिले 3. एक आला एकदा की विषय संपला, कोणीकडून येऊ द्या, पलीकडून येऊ द्या, इकडे आला तरी चालतं, इकडे आला तरी. या गुणाकारामध्ये एकदा जर एक आला की तिथपर्यंत थांबायचं. आता कॅल्क्युलेशन करून घ्या, 7 5 35, अधिक 4 सक 24, अधिक 3 5 15, अधिक 2 चोक 8, अधिक 3 1 3. या सगळ्यांची बेरीज करा. बघा 15 आणि 35 होतील तुमचे 50, आणि हे 11 आणि हे 24, म्हणजे 25 आणि 10. या सगळ्याची बेरीज केली या इतक्याची, तर ही होईल 11 आणि 24 35 होईल. किती होईल तुमची बेरीज 35. तर टोटल पाहिले तुम्ही त्याच्यात निघतील तुमचे 85. किती निघतील 85. याचा अर्थ चौरस किती असतील सांगा, 85 असतील. किती असतील 85. ठीक आहे, आता आपण याच्याच मध्ये आपल्याला आयत काढायची, तर आयत काढताना आपल्याला ही ट्रिक नाहीये जी आपण वापरली, तर काय करायचं, या सगळ्याची बेरीज आताच केली आपण 15 येते. या सगळ्याची बेरीज, आता या सगळ्याची बेरीज करत बसा, किंवा 7 गुणिले ही शेवटची संख्या 7 तिच्या पुढची 8 या भागिले 2 करा, 2 चोक 8 आणि 7 चोक 28. तर इथे किती असेल तुमचं 28. 28 गुणिले 15
करा, तुमचे एकूण काय निघतील, चौकोन निघतील. याचाच अर्थ 28 गुणिले तुम्हाला करायचे 15, तर 15 8 विष्टू द्याशे, हातचे आले 12, 15 दोन्ही 30, 30 आणि 12 होते तुमचे 42. किती होते तुमचे, 30 आणि 12 होते 42. याचाच अर्थ चौकोन किती असतील तुमचे, 420. 420 याच्यामध्ये चौकोन असतील. आता सिंपल आहे बघा, जर मला सांगा चौरस आणि आयत यांची बेरीज करून जर आपल्याला चौकोन भेटत असतील, कारण की चौरस प्लस आयत म्हणजेच काय, चौकोन, तर यांची जर बेरीज करून आपल्याला जर चौकोन भेटत असतील, तर याच्यामधून जर 420 टोटल चौकोन किती आहेत, 420, त्याच्यापैकी चौरस किती आहे सांगा, 85. हे जर याच्यातून मायनस केले तर काय भेटणार आहे मला सांगा. आयताची अशी काही विशिष्ट ट्रिक नाहीये, तर तुम्हाला एकूण चौकोनामधून चौरस मायनस केल्यावर राहणारे काय तुमचे आयत, कारण की याच्यामध्ये दोनच आहेत, एक तर आयत आहे आणि एक तर तुमचा चौरस आहे. मग चौरस जर चौकोनामधून मायनस केला तर काय राहील तुमचं सांगा, आयत राहील. मग इथं 10 तून 5 गेले 5, 12 तून 9 गेले 3 आणि 4 तून 1 गेला 3, 335 काय असतील तुमचे सांगा, आयत असतील. काय असतील तुमचे, आयत. छोटं घेऊन दाखवतो आणि तुम्हाला समजून सांगतो परत की काय झालेलं आहे, आयत कशी काढली आपण. बघा, जसं आपण एक छोटस घेऊ, आताच याच्यामध्ये आपण या बेसिक फिगर मध्ये आपण बघितलं होतं की चौरस 4 आहे आणि आयत 5, आपलं चौरस 5 आहे, 1 2 3 4 आणि 5, आणि याच्यामध्ये बघितलं होतं आपण आयत 4 आहे आणि टोटल चौकोन मिळून 9 झाले. तर बघा, आता आपण चौरस काढू. याच्यामध्ये चौरस काढताना तुम्हाला माहिती आहे 1 2 1 2 2 2 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 1 1 मायनस करा, तर टोटल येईल तुमचं 4 अधिक 1 बरोबर 5. चौरस झाले. आता आयत काढण्याची ट्रिक मी आताच, आयत नाही काढायचं आपल्याला सध्या, आपण चौकोन काढू. चौकोन काढण्याची ट्रिक मी आताच तुम्हाला सांगितली. याची बेरीज करा, याची बेरीज करा, या दोन्हीची जर बेरीज केली तर याचा काय करा, गुणाकार करा, म्हणजे 3 गुणिले 3 हे काय झाले तुमचे चौकोन झाले. आता बघा, चौरस टोटल आहे तुमचे 5, चौकोन आहेत 9. आता या चौकोनामधून चौरसाला मायनस केलं तर राहिलेले काय असतील तुमचे, आयत असतील. याचाच अर्थ 9 मधून काय मायनस करा, 5, तर 4 काय राहिले तुमचे सांगा, तर 4 राहिले आयत. आणि आयत, चौरस आणि आयत हे दोघं मिळून चौकोन असतील का नाही, चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आहेत. ठीक आहे, एक लास्ट उदाहरण देतो. लास्ट उदाहरणामध्ये आपण तिन्ही म्हणजे आकृत्या काउंट करणार आहोत. बघा, एक शेवटचं उदाहरण आहे. याच्यामध्ये आपल्याला चौरस काढायचा आहे, प्लस मध्ये आयत काढायचा आहे, प्लस मध्ये चौकोन सुद्धा काढायचा आहे. या 3 स्वरूपाचे थोडस छोटं घेतो प्लस 1 2 3 4 1 2 3 4 प्लस कमी जास्त घेऊ, म्हणजे काही जणांना डाऊट, काही जणांचा क्लिअर होऊन जाईल. 1 2 3 4 5 1 2 3 4. बघा, पहिल्यांदा चौरस काढून बघा, चौरसाची ट्रिक आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा चौरस काढून घेऊ. हे 4 गुणिले 5 करायचं आपल्याला, 4 गुणिले 5 अधिक याच्यातून 1 मायनस, याच्यातून 1 मायनस, याच्यातून 1 मायनस केला तर 3, याच्यातून 1 मायनस केला तर 4, अधिक याच्यातून 1 मायनस केला तर 2, अधिक याच्यातून 1 मायनस केला तर 3. त्याच्यानंतर इथं अधिक नका करू, गुणिले करा, कारण की एकदा गुणिले एकदा अधिक हे लक्षात राहू द्या, किंवा याला असं कंसामध्ये टाकत चला, 1 सोडून 1, म्हणजे तुमच्या अजून लक्षात राहील. आता हे कंस बंद झाल्याच्या नंतर इथं अधिक घ्या, या 2 मधून 1 मायनस करा 1, आणि या 3 मधून 1 मायनस करा 2, एकदा 1 आला की राहू द्या. आता आधी कंस सोडवा पहिले. 4 पंचे 20 अधिक 3 चोक 12 अधिक 2 त्रिक 6 अधिक 2 1 2. टोटल बघा 12 2 आणि 6 8 8 आणि 12 20 20 आणि 20 किती झाले 40. याचा अर्थ चौरस किती आले तुमचे 40 आले. बघा याचं टोटल काउंट होईल तुमचं 40. करून बघा, तर चौरस आले तुमचे 40. हे झाले चौरस 40. आता आपल्याला काढायचे आयत. आता काढू आपण आयत. आयत आपलं निघणार नाही, कारण की आयताची आपल्याकडे काय नाही रे, ट्रिक नाही. मग आपण आधी काय काढून घेऊ, चौकोन काढून घेऊ. चौकोन, चौकोन काढल्यावर चौकोनामधून आपण जेव्हा चौरस मायनस करू तर आपल्याला काय भेटणार, आयत भेटणार. तर आपण चौकोन काढण्याची ट्रिक माहिती आहे. सगळ्यांची बेरीज करा किती येते तुमची 15, या सगळ्यांची बेरीज करा किती येते 10,
याचा अर्थ चौकोन किती आले 150. त्या 150 मधून 40 मायनस केल्यावर किती राहिले तुमचे सांगा बरं. 110 काय असते तुमचे आहे. तिन्ही प्रश्न मला वाटते तुम्हाला आता समजला असेल. घरी परत एकदा प्रॅक्टिस करा. अजून काही चौकोनावरील राहिलेले ऍडव्हान्स लेवलचे जे उदाहरण असतील आकृत्या मोजण्यामध्ये आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.